गणेशोत्सव सुरू आहे आणि विसर्जन काही अगदी 2 दिवसांवर येऊन ठेपलं आणि अशा परिस्थितीमध्ये ही विसर्जन मिरवणूक जी आहे जगभरातील गणेश भक्तांचा आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरते आणि सर्वात जास्त आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतं ते मंडळ म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ। विसर्जनाच्या दिवशी या मंडळाचा देखावा कुठला असतो आणि या मंडळाचं नियोजन नेमकं कसं आहे, आपल्यासोबत आता श्रीमंत भाऊसाहेब रंगारीचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। गणेशोत्सव आपण जवळपास संपत आलेला आणि काही दिवसांवर आपण बाप्पांचं विसर्जन करणार आहोत। काय मंडळाचं नियोजन आहे विसर्जनाचं आणि काय नवीन आम्हाला बघायला मिळणार आहे विसर्जन मिरवणूक? या वर्षी विसर्जन मिरवणुकीत जी रथ आपण तयार केला आहे, डेकोरेशन जी आहे रत्नमहल आहे, त्याच्या आधारावरच आपण विसर्जन रथ तयार केला आहे। त्या रथाचं नाव आहे श्री गणेश रत्नरथ। त्या रत्नरथात लाडक्या बाप्पाचं विसर्जन मिरवणुकीत सहभाग होईल। ह्या वेगळा म्हणजे 2 पथकं आहेत, श्रीराम आणि रमणबाग आणि मर्दानी खेळ आहे। आणि विसर्जन मिरवणुकीत जे कोल्ड पायरो म्हणतो आपण, कोल्ड पायरो आहे ते ती मुख्य आकर्षण असणार आहे। त्यासोबतच 2-2 पथकं प्रत्येक मंडळाला लावण्याचे आदेश दिलेले आहेत। मात्र याविषयी काय वाटतं का की 2च पथकं आपल्या बाप्पाला निरोप देताना आपण दरवर्षी अगदी लाईन लावतो पथकांची, यावर्षी मात्र 2 पथकांवर? नाही, लाईन लावत नाही बघा, दरवर्षी 3 पथकं असतात मानाचे आणि इतर गणपती महत्वाच्या गणपतींना। यावर्षी 2 पथकं पोलिसांनी सांगितलं आहे, योग्य पण आहे, कारण विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर संपवावी, प्रत्येक मंडळात या विसर्जन मिरवणुकीत आनंद घ्यावा, त्याच्यासाठी त्यांनी जे 2 पथकांची संख्या सांगितली 2 पथकं लावायची ते मला योग्य वाटते। आणि 2 पथकांमध्ये पण तेवढंच उत्साह आणि जल्लोषात विसर्जन मिरवणूक मध्ये आनंद आणि सहभाग होऊ शकतो। डीजे मुक्त गणेशोत्सवचा जो प्रस्ताव तुम्ही मांडलेला, अनेक मंडळांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला, मात्र विसर्जन मिरवणुकीत काय चित्र असेल, काय वाटतं? बघा, जे मंडळाला आम्ही जाहिरात दिली, जे डीजेवर होते त्याच्यातले 30% मंडळांनी प्रतिसाद दिली। कुठेतरी या वर्षी परिवर्तनाची सुरुवात झाली आहे। मला खात्री आहे की पुढच्या 5-6 वर्षात हा पुण्याचा गणेशोत्सव हा 100% डीजे मुक्त होणार। काय वेळेचं काय नियोजन असेल, साधारण किती वाजता मिरवणूक सुरू होईल? ज्या पोलिसांनी पत्रकार जाहीर केली आहे वेलपत्रिका, त्याच्या हिशोबाने 6 वाजता तिलक पुतळ्यापासून संध्याकाळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारीचा गणपती हा बेलबाग चौकात लक्ष्मी रोडसाठी सहभाग होईल। 6:30ला आम्ही बेलबाग चौक क्रॉस करणार आणि 11:15च्या दरम्यान अलका चौकात आम्ही पोहोचणार, क्रॉस करणार आणि 11 ते 11:15 वाजता जी पूजेची मूर्ती आहे ती पातालेश्वरवर पूजेची मूर्तीचं विसर्जन होणार। आपण आता जसं पाहिलं, पुनीत बालन यांनी आपल्याला माहिती दिली की श्रीमंत भाऊसाहेब रंगारीच्या विसर्जन मिरवणुकीचा देखावा जो आहे तो काही खास घेऊन येणार आहेत भाविकांसाठी आणि श्री गणेश रत्न रथ जो आहे तो भाविकांच्या भेटीला येणार आहे। पुण्याहून आकांक्षा यादव, सिविक न्यूज।